दशक्रिया विधीनिमित्त उपस्थित सर्व सज्जन माता बंधू आणि भगिनींनो, दाव्याच्या या धार्मिक विधी, पूजापाठ, पिंडदान आणि अन्नदानाच्या कार्यक्रमाबरोबर ठेवलेली प्रवचन सेवा, आजच्या सेवेसाठी निवडलेला विषय हा माणसाला वास्तववादी जीवन जगण्यासाठी वास्तवात जगा, भ्रमात राहू नका, कल्पनेत जगू नका, कुठेतरी आयुष्याचा सदुपयोग लवकर सुरू करा, काहीतरी पुढे करू या संकल्पनेत राहण्यापेक्षा काहीतरी आता करू या संकल्पनेतून वास्तववादी जीवन जगा, हे सगळं पटवून पटवून सांगण्यासाठी परमार्थ आहे. आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला श्लोक हा भगवद्गीतेमधील भगवान कृष्णाने कर्मसन्यास योगाध्यायामध्ये एक चिंतन सांगितलं. छोटा श्लोक आहे. भगवद्गीतेमध्ये 709 श्लोक आहेत. त्याच्यापैकी 563 श्लोक हे भगवान कृष्णाने उपदेशपर सांगितलेले आहेत. त्यातला हा उपदेशपर असणारा हा श्लोक, न असते विद्यते भावो न अभावा विद्यते सतः उभयो अपि दुष्टः अंतः तु अनयोः तत्वदर्शिभिः. भगवद्गीतेमधला कुठलंही वाचन, पठन, श्रवण, कीर्तन, ऐकताना, वाचताना, पाहताना, पाठ करताना नेहमी स्वतःला आपण नेहमी अर्जुनाच्या जागेवर बघायचं. तेव्हा ते चिंतन आपल्याला समजतं. सिद्धांत आणि प्रसंग यापैकी प्रसंग वेगळा होता, सिद्धांत तोच आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये कधी कधी गोंधळलेल्या स्थितीत असतो, कधी कधी कायमच गोंधळलेल्या स्थितीत असतो. जावा का नाही जावा, करावा का नाही करावा, जमल का नाही जमल, येईल का नाही येईल, पेरावा का नाही पेरावा. बघा आता ज्यांनी पेरलं, पाऊस झाला तर ते मग मी तुम्हाला म्हणलो ना पडणार आहे. ज्यांनी नाही पेरलं आणि पाऊस नाही झाला मी तुम्हाला म्हणलो तर नाही पडणार आहे. म्हणजे बघा का, लोक दोन्ही बाजूनी चिरबी मेरीन पडवी मेरी. मग हा गोंधळलेला विषय जो असतो ना, की माहित नसतं उद्या काय होणार आहे आणि आज कर्म करायचं असतं. परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेला 5,000 रुपये फी आहे. 1000 पोरं बसणार आहेत, 10 पोरं निवडणार आहेत, 990 पोरांची फी वाया जाणार आहे. माहित नाही ना मी त्या 10 मध्ये एका 990 मध्ये. मग 1000 मुलं जेव्हा ती परीक्षा देतात आणि 1000 मुलं त्या परीक्षेपासून दूर राहतात, मग हे जे परीक्षेपासून दूर आहे ते त्या 990 लोकांना म्हणतात मी तुम्हाला म्हणलो होतो ना जमणार नाही, काय 1000 वाया घातले. त्याच्या उलट ते 10 मुलं जे निवड झाली, ज्यांची पदं झाली, ते 1000 लोकांना सांगतात मी तुम्हाला म्हणलं होतं जमू शकतं, आम्हाला जमलं, तुम्हाला काय अवघड होतं. मग आता या गोंधळलेल्या स्थितीमध्ये आपण सगळेजण असतो. काय करावं, योग्य मार्ग कोणता. आता यामध्ये सुद्धा 2 प्रवाह आहेत. विजय, यश, मान, लाभ हे झालं की आपल्याला वाटतं योग्य. बघा आता हे थोडं चिंतन सर महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. परमार्थ ही काही वेगळी व्यवस्था नाहीये. आपण काहीतरी भ्रमात आहोत. आपल्याला कुणीतरी भ्रम सांगितलं. परमार्थामध्ये दोघा लोकांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहे. दगडात देव आहे हे पुजारी सांगतो आणि माणसात देव आहे महाराज सांगतो. बरोबर. पण आता झालं काय, महाराज लोकही दगडातले देव सांगायला लागले आणि पुजारी माणसातले देव सांगायला लागले. आता हे सगळं याचं रूपांतर झालं. याला वाटतं ते एकच आहे. नाही,
संत परंपरेमध्ये दगडाचा देव पूजायला कोणी सांगितलं नाही. म्हणून तर संतांनी वाऱ्या काढल्या, पण कळसाव देव सांगितला. बरोबर का? कळसाव देव सांगितला. आणि पुजारी म्हणलं नाही नाही आले पंढरपूरला, इकडे यावर का डोकं टेकवा, आरसा दाखवा. हे बडे उभे राहिले, म्हणले हो हे देवाला आरसा दाखवा, हो इकडे हे करा, इकडे अधिकुवा, इकडे फोडा. संत म्हणले जा चंद्रभागेत स्नान करा, कळस बघा, कळसाचं दर्शन घ्या, या घडी. का बरं फरक पडला? कारण संतांना माणसातला देव दाखवायचा होता आणि पुजाऱ्यांचं भांडवलच दगडाच्या देवावर आहे. त्यांना नाही दगडात देव दाखवायचं, लोक त्या दगडाकडे कोणी यायचं? ते दगडा काय ते काय त्याला बाजार भाव आहे का परत गेला? देव घ्या कुणी देव घ्या ऐता आला बघा बरं का तुकाराम महाराज अभंग. कोणी घेतला का? नाही घेतला. का नाही घेतला? हे कोणी सांभाळायचं त्यांच्या तिचं काम. तुकाराम महाराज म्हणतात अरे देव तर याच्यातच आहे, जे तुम्ही बसलेत आम्ही बसलोय सगळेजण देवाचे रूप आहेत. जे का रंगले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तो ती साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मृदू बाह्य नवनीत देसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरीरो हृदय, जे करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका मने सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. आणि पुजारी म्हणतो हळदी कुंकू ना, तिला ना, उदबत्ती ना, पूजा मांडली. बरं पूजा मांडली सगळे, फक्त 5 सुपाऱ्या कमी होत्या. तुम्हाला पूजा नाही करणार मी, सुपाऱ्या आणणार. अहो लय लांब जावं लागेल, इथं बंद आहे सगळं, तिकडे जावं लागेल, गावात जावं लागेल, मी राहणार ते नाही, मग जमणार नाही. अरे आणि सुपारी कशाला पाहिजे? म्हणले या सुपारीला गणपती म्हणा, या सुपारीला नवग्रह म्हणा, या सुपारीला पांडुरंग म्हणा. अहो म्हणलं मग पांडुरंगासाठी कोणती सुपारी घ्यायची? कोणती चालून म्हणले. अहो मग असं करा ना म्हणले, ती गणपती काढा, त्याची पूजा करा, उचला आणि त्याला परत पांडुरंगाचा नाही जमायचं नाही. हो ही क्लिष्ट प्रक्रिया करून ठेवली ना परमार्थामध्ये. यामुळं माणसाचा भ्रम उलट वाढत चाललाय. माणसाला माणुसकीने वागवण्याऐवजी त्या दगडातला देव शोधायला माणसाला ढकलू पुढे जायला लागले. अरे बरोबर वेळे मला दर्शन घ्यायचं. दर्शन कोणाचं घेतो? म्हणजे भगवंताचं घेतो. आणि हे समोर कोण आहे? हा भगवंताचे. माणसाने माणसाला थळले आणि दगडावरती डोकं टेकवायला चालले. मग ही जी प्रक्रिया चुकत चालली, हिची जबाबदारी कुणाकडे आहे? तर हिची जबाबदारी नक्कीच आमच्या पारमार्थिक वारकरी संप्रदायावर आहे. मग भले तो सत्संगाचा प्रकार असू द्या, भले तो आमचा वारकरी संप्रदाय असू द्या, भले तो एखादा शैव पंथ असू द्या, वैष्णव पंथ असू द्या, किंवा अजून कोणता एखादा आनंद संप्रदाय असू द्या. सगळ्यांच्या मध्ये एक सत्यच पाहिजे की सत्य हे आहे की सजीवातच देव आहे. कारण तो देव आहे म्हणून तर जन्माला आला. सजीव म्हणजे काय? ज्याचा जीव आहे तो सजीव. आणि जीव म्हणजे काय? जो शिव आहे त्याचा अंश म्हणजे सजीव. जीव शिव समा वाया तू व्यर्थ न घाली म्हण. एक हरी आत्मा, एक हरी आत्मा, जीव शिव समा. बघा कसं आपण हरिपाठ तर रोज म्हणतो, हरिपाठाचं गायन रोज चालतं, पण एक हरी आत्मा, तो परमात्मा हरी एक आहे. आणि कसा आहे? जीव शिव समा, म्हणजे जीव आणि शिव एकच आहेत. हा तो सांगतोय, पण आम्हाला याच्यामधला तरतम भाव पाहायची आणि याचं भौतिक जे चिंतन आहे त्याच्या नादी लागायची सवय लागली. आता येले जड शब्द झाले. सोप्या भाषेत आजचं प्रवचन ज्या मुद्द्यावर चालू केलं तो श्लोक भगवद्गीतेचं चिंतन. नासतो विद्यते भाव न अभाव विद्यते स्वतः. आता याचा अर्थ काय? म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की जी परिस्थिती आता आहे ती कायम टिकणारी नाही. तू आज तरुण आहे, अजून 20 वर्षांनी काय तरुण राहशील का? नाही. तू आज लहान आहे, अजून 10 वर्षांनी लहान राहशील का? नाही. तू आज श्रीमंत आहे, खात्री का तुला 20 वर्षांनी तू श्रीमंत राहशील? असे कित्येक सावकार होते ज्यांची पोरं भीक मागतात, आणि असे कित्येक भिकाऱ्याचे पोरं आहेत ज्यांचे पोरं आज श्रीमंत झाले. कशावर अवलंबून आहे? हा परिस्थितीचा परिणाम आहे. कालाय तस्मै नमः कालान याती वयमेव याता.
हा जो परिणाम आहे ना, हा बदलणारा परिवर्तन हा जगाचा नियम आहे. आता हा परिवर्तन म्हणजे काय की आज मी आजारी आहे, तुला कोण म्हणलं तू आयुष्यभर आजारी राहणार आहे? असा विचार करून जो आजाराला सामोरं जातो तो नीट होतो. आणि जो म्हणतो माझं काही खरं नाही, माझं काही खरं नाही, ताप आला तरी म्हणतो माझं काही खरं नाही. अरे पण ताप ही काही जगातल्या पाठीवरची अशी गोष्ट नाही. आता याच्यात बारीक अभ्यास करा बरं का. थोडा डॉक्टरकीचा अभ्यास जमतो थोडासा, म्हणून या शास्त्राचा अभ्यास अध्यात्मशास्त्राशी जोडला तर आपल्याला जीवन कळतं. खरं तर ही संत मंडळी जी होती ना, ही डॉक्टरांपेक्षाही श्रेष्ठ डॉक्टर होते. ज्या ज्या ठिकाणी तुकाराम महाराज प्रवचन कीर्तन करायचे त्या ठिकाणी लोक आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जायचे. मग कीर्तन मोड त्यांची उपडी चालू व्हायची. बरोबर का. आता आजचे महाराज पाकिट घेऊन पळाले हा विषय वेगळा, पण ही पूर्वीची जी संत मंडळी होती ही कीर्तन मोडलं की तिथंच बसायचे बाजूला. त्यांचं दर्शन आता हे सुरू केलं, नवीन लावून केलं, हे टंगडेवर करा आणि या इकडे डोकं टाकवा, असं नव्हतं. त्यांच्याकडे लोक यायची, पण कसे यायचे? रांग लावायचे, उपडी चालू व्हायची त्यांची. मग तुकाराम महाराज म्हणायचे, अहो एखादा भक्त म्हणायचा, अहो महाराज ते आमच्या वावराला हिर घ्यायची होती, काय वाटतं तुम्हाला? महाराज म्हणायचे घेऊन टाका, घेऊन टाका, काय अडचण आहे म्हणले. जमा म्हणले, अरे सकारात्मक विचार ठेवायचा. चला म्हणले, अहो पुरीचं भांडण झालं, हरकत घ्यायची का? महाराज अरे हरकत नको म्हणले, 7 जन्माचा पिढीचा तुझ्या बायकोनी कालच वडाला सावित्रीला फेरे घातले ना, मग हरकत नाही. अहो नाही म्हणले, नालायक आहे, असू द्या म्हणले, महानालायक लोकांनी सांभाळे, तुझा तर कमीत कमी नालायक आहे ना, अजिबात घ्यायची. बघा म्हणजे यांच्या ओपीडीमध्ये ही समस्या, सामाजिक जीवनाची समस्या हे सोडवायची. आणि मग असा एखादा असायचा तेव्हा जाओ माझं पोराला त्रास होतो डॉक्टर साहेब. आता डॉक्टर त्या काळात नव्हते, ही संत डॉक्टर झाली. आणि मग आमच्या मुलांना काय काय समस्या आहेत, आमच्या बायकोला काय समस्या आहे, आरोग्याच्या काय समस्या आहेत हे सांगायचे. मग महाराजाला जर ती गोष्ट माहीत नसायची ना, तर महाराज लोक फार हुशार होते. प्रत्येक वेळेस ते सांगायचे, तू असं कर, आता पुढच्या आठवड्यात तिकडे जखणगावला कीर्तन आहे ना, तिकडे भेट मला, तुला आता वेळ नाही मला आता. बघा बरं का. आता का सांगायचे? कारण त्या 8 दिवसात घरी जाऊन महाराज अभ्यास करायचे आणि त्याचं परिमार्जन करण्यासाठी योग्य काय हे उत्तर शोधून त्याला द्यायचे. आता हे सगळे लोक सांगतच नाही. लोक एकच सांगते, एक पाय आली आणि ती म्हणली महाराज माझं पोरगं लय गुळ खातं. महाराज म्हणलं तू आता नको, नंतर सांगू आपण त्याला, आता नको सांगू. आणि मग पुढच्या महिन्यात आला ते पोरे आणि मग महाराज म्हणले अरे आता नको गुळ खाऊ. मग बाई विचारते का महाराज गेल्या टायमाला सांगितलं असतं काय, रोग आला असता का? हे म्हणले मी खात होतो. आता काहीतरी चुकीची उदाहरणं देऊन, गुळ काय तर रोज ऊसाचा फटका खायचा, त्याला काय दुसरं भेटायचं बिचाऱ्याला, त्याच्याकडे दुसरं एकच काय होतं, निबार ऊस घ्यायची त्याची बायको आणि ठोकाय, त्याला दुसरं काय भेटायचं बिचाऱ्याला. पण लोकांनी तरी भ्रम निर्माण केले, संभ्रम निर्माण केले. आणि खरं सत्य हे आहे की संत मंडळी आयुष्यभर शिक्षणाचा, ज्ञानाचा पाया धरत गेली, कास धरत गेली. आणि म्हणून जीवनामध्ये यांना या समाज परिवर्तनामध्ये सगळ्यात जास्त योगदान त्यांचं राहिलं. आजकाल काय झाले, 4 अभंग पाठ करायचे, 4 ओव्या पाठ करायच्या, 4 श्लोक पाठ करायचे, 4 प्रमाण वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतल्यासारखे पटून सांगायचे, लोकांना हसवायला लावायचं, लोकांना रडायला लावायचं, निघायचं जायचं घरी. तुम्ही तिकडं तुम्ही तुमचं निपटा, आम्ही आमचं निपटतो, आमचंच आमच्या निपटून व्हायला तुमचं आम्ही निपटायचो. ही परंपरा चुकत चालली महाराज. परंपरेमध्ये असं आहे, हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची. अरे तुम्ही आम्ही एकच आहे, तुम्ही वैष्णव आम्ही वैष्णव आहे. वैष्णवय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा. सत्य करा. नुसतं प्रवचन सांगू नका की तुमच्या आईबापाला सांभाळा, तुमच्या आईबापाला सांभाळा, सांगणं सोपं आहे. पण आमचे आईबाप कुठे असा जर प्रश्न विचारला तर पळून जावं लागेल आम्हाला इथून. अशी तर आमची परिस्थिती आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. मग असे पाषाण आणून या परमार्थाची काय झाली, वाट लागली महाराज. नेहमी जे करायचं ना ते आपण करायचं आणि मग दुसऱ्याला उपदेश करायचा. ही जी आपली संस्कृती आहे हिलाच खरी कास आपण धरली. आजारी हिवरेकरांनी सुरुवातीला खस्ता खाऊन 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 जे काही निर्माण केलं, कोणी काही म्हणू द्या, जे काही निर्माण केलं त्या निर्मितीला अधिकाराने दाखवण्याची त्यांची पात्रता आहे. कारण त्यांनी की केलं, काहीच करायचं नाही, असं करून तसं करू नुसतं स्वप्नात कुणी प्रदर्शन करत नाही.
स्वप्नाचं प्रदर्शन करता येत नाही, वास्तवाचं दर्शन करता येतं. आणि म्हणून आधी केले आणि मगच सांगितले या उक्तीप्रमाणे जीवन जगण्याचा मार्ग परमार्थ शिकवतो. आम्ही काय करतो? आम्ही कल्पना विश्वामध्ये जगतो. मी जर श्रीमंत झालो तर असं काय, पण जे वर्तमान आहे या वर्तमानात तुझ्याजवळ जे 2 रुपये आहेत त्याचा हिशोब खर्चाच्या बाबतीत तुला सांगता येईल का? की माझ्याकडे असणारे 2 रुपये मी नीतिमत्ता आणि रीतीनेच वापरणार आहे, 2 रुपये जास्त झाले म्हणून कुठेही खर्च करणार नाही. आम्ही म्हणतो ना आता थोडे ना, मी इकडे वापरून टाकतो, इकडे उधळीतो आणि मग लय आले का मग मी अरे नाही नाही, करावी तातडी परमार्थाची. तो का म्हणे ही लोकीच्या व्यवहारे नका डोळे भुरे भरोनी राहो. मग महाराज, मी काय महाराज नाही, महाराजापेक्षा सर काय कमी नाही. मी काय काळजी करू नका, कुठे बसवा परीक्षेला याची नीट ठेवा, सीईटी ठेवा, पुढे स्पर्धा ठेवा, आम्ही आहेतच तयार आहे. कारण या देशामध्ये संस्कृतीचा अभ्यास आणि संस्कृतीचं ज्ञान याबद्दल सर्वोच्च असणाऱ्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने, म्हणजे भारत सरकारची ICCR नावाची संस्था आहे, त्या संस्थेने 5 वर्षापूर्वी या देशातील नागरिकांसाठी एक खुली स्पर्धा घेतली आणि एक निवड समिती केली, ज्यामध्ये 7 लाख विद्यार्थी भारतातून संस्कृतीचा अभ्यास आणि संस्कृतीची परीक्षा म्हणून बसले. त्या 7 लाखामध्ये पहिल्या 50 पैकी आपला 33वा नंबर आला होता. आणि आफ्रिका खंडामध्ये डर्बन नावाच्या शहरात आपल्याला सांस्कृतिक राजदूत म्हणून मिळाली होती जागा. पण इथं लोक मला म्हणजे तुम्ही तिकडे गेल्यावर आमचं कोण बघायचं, घरचे म्हणले तुम्ही गेल्यावर 2 वर्ष इथं कोण बघायचं. आणि मग असं करीत 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 ते शेवटी मी त्यांना म्हणलं मी घरून काम करतो रात्री, कारण तिथले दिवस आपला रात्र संगत असतो. ते 10ला ऑफिस चालू होतं, रात्री आपलं 10ला दवाखाना बंद होतो. मग रात्री 10 ते पहाटे 4 ऑनलाईन पद्धतीने 2 वर्ष भारताच्या संस्कृतीचा परदेशामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी भगवत त्याच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने मला मिळाली. त्यामध्ये या सगळ्या अभ्यासाचा, सगळ्या संस्कृतीचा, मग आपल्यामध्ये असणारे 4 वेद, 4 उपवेद, 1180 उपनिषद, 9000 ब्राह्मणके, 7000 अरण्यके, 18 पुराण, 2 उपपुराण, 7 महाकथा, 27 लघुकथा आणि नामदेवापासून ज्ञानदेवापर्यंत आणि आतापर्यंत पार तुकडोजी महाराजांपर्यंत सगळं वाङ्मय त्या अभ्यासक्रमामध्ये होतं. आणि सुदैवाने त्याचा अभ्यास करण्याचं भाग्य आमच्यासारख्या पामराला मिळालं. आणि म्हणून कुणाच्या ज्ञानापेक्षा आपण काय देऊ शकतो, शेवटी महाराज किती हुशार आहे, किती पाठांतर आहे, यापेक्षा ज्यांनी ऐकलं त्यांच्यावर काय परिणाम झाला का याला महत्व असतं. नाही तर इंजेक्शन 10 लाखाचं आहे आणि गुण काढीचं नाही, ते 10 लाख वाया गेले की नाही. तसा तुमचा तास वाया घालण्यासाठी मी आलो नाही, या तासाचं सार्थक व्हावं, या तासात तुमच्या जीवनात तुमच्या दिशा बदलाव्यात, तुमची दशा कमी व्हावी, याच उद्देशाने खरं प्रवचनाची व्यवस्था केली जाते. इथं काय माझा इंटरव्ह्यू नाही का मी लय भारी बोललो आणि तुम्ही घरी जाऊन म्हणा लय भारी सांगत होता. मी कसा सांगत होतो याच्यापेक्षा तुम्हाला त्याचं समजून तुमच्या जीवनात काय परिणाम झाला याला महत्व आहे. गीता नवे पारायणासी वाचता वाट दावी जनासी, समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. म्हणून सार्थ अर्थपूर्ण व्यवस्था परमार्थामध्ये आहे. म्हणून तर ज्ञानेश्वरीला काय म्हणतात, सार्थ ज्ञानेश्वरी. सार्थ म्हणजे काय, तिचा अर्थ महत्वाचा आहे, तिचं पाठांतर महत्वाचं नाहीये. याचा हरिपाठाला रोज आहे आणि घरी रोज मारामारी चालू आहे, रोज धिंगाणा चालू आहे, रोज भांडणं चालू आहे, रोज कलह चालू आहे, भावकीचा वाद आहे, गावकीचा वाद आहे आणि हरिपाठ रोज चालू आहे. काय करतो ते हरिपाठाला, काही फरक पडत नाही. तुम्ही भगवंताचं भक्ती केली काय आणि केली नाही काय, परिणाम काय, त्याचा उद्देश जर तुम्हाला साध्य झाला नाही आणि त्याचा परिणाम तुमच्यावर झालाच नाही तर या भक्ती मार्गाला व्यर्थता आहे, याला सार्थता अजिबात नाही. म्हणून तर भक्ती मार्ग आमच्या धर्मशास्त्रामध्ये 4 वाक्यात सांगितला. बरोबर का, 4च वाक्यात भक्ती सांगतो. तुम्ही माळी घाला, बुके लावा, दिंड्यात जा, महिनाभर जा, 2 महिने जा, दर एकादशीला जा, दर चतुर्थ्या करा, दर महिन्याला काही ना काही कुठल्या ना कुठल्या मार्गाने देवाचा उत्सव करा, सप्ते घाला, नवचंडी करा, दशयंती करा,
फार सहस्रावर्तन करा, फक्त या 4 वाक्यातून करा. पहिलं वाक्य आहे, ज्याला भक्ती करायची त्याच्या अंतःकरणात पंचभाव असणं आवश्यक आहे. जसं ज्याला मास्तर व्हायचं त्याला डीएड होणं आवश्यक आहे. तो म्हणला मी एमए झालो, नाही हो, क्वालिफिकेशन काय इथं काय लिहिलंय, डीएड पाहिजे. अहो पण एमए मोठी असती, ती मोठी तुझ्याकडे राहून दे. डीएड आहे का, नाही बाहेर चल लगेच. एक म्हणला मी डीएड झालो, 10वी झालो, डीएड झालो, या इकडे लगेच बघ. तो मला मी 5 वर्ष शिकलो तरी मला घेतलं नाही, आणि 1च वर्ष शिकलं त्याला घेतलं का, कारण पात्रतेमध्ये लिहिलं होतं की हे असल्याशिवाय हे करता येणार नाही. तशी भक्ताची पात्रता काय, भक्ताच्या अंतःकरणात फक्त पंचभाव असणं आवश्यक आहे. त्याच्या कपड्याचा रंग कोणता आहे, काही घेणं नाही. त्याचे कपडे फाटके आहेत का शिवलेले आहेत, त्याचे कपडे कडक कांदीचे आहेत का बिगर इस्त्रीचे आहेत, घेणं नाही. त्याच्याकडे श्रीमंती आहे का गरिबी आहे, तो आजारी आहे का सुदृढ आहे, तो पैलवान आहे का अशक्त आहे, ती स्त्री आहे का पुरुष आहे, याच्याशी काही संबंध नाही. तो लहान आहे का म्हातारा आहे याच्याशी काही संबंध नाही. मग भक्ती मार्गातला संबंध काय, ज्याला भक्ती करायची त्याच्याजवळ पंचभाव असले पाहिजे. आणि मग ज्याच्याजवळ पंचभाव आहेत त्याने 9 मार्गाने भक्ती करावी. मग 9 मार्ग, ज्याला ज्याला भक्ती करायची असेल त्या 9 पैकी कशातही जा, काही करा, पण या 9च्या बाहेर भक्ती नाही. ज्याच्याकडे पंचभाव आहे आणि जो 9 मार्गाने भक्ती करतो त्याला 6 प्रकारच्या संपत्ती मिळतात. आता संपत्ती म्हणलं लोक आटोपतात बरं का, याच्यात लय वाटत आहे. संपत्ती म्हणलं लोक लीड भाषा संपत्ती सांगतोय. संपत्तीची आस प्रत्येकाला असते. जर कुणी म्हणलं ना उद्या ऑनलाईन पैसे जमा व्हायचे, लोक आता लगेच उठतील, म्हणले आला मुदत संपत, थांबा थांबा आम्ही आलो जाऊन म्हणले फॉर्म भरतो, मुदत संपत झाली. म्हणजे इथे इतकी लोकांना संपत्तीची आस आहे, तर परमार्थासारखी संपत्ती जगात कुठेच मिळत नाही. म्हणून तुम्हाला काय सांगतो, हे 4 वाक्य ऐकले ना प्रवचनाचा सगळा गाभा समजून नाही. तुम्हाला काय सांगितलं, पहिलं वाक्य, ज्याच्याजवळ पंचभाव आहे त्यांनी भक्ती करा, ज्याच्याकडे नाही त्यांनी भक्ती करून फायदा नाही. तुम्ही उद्या 1 कोटी रुपये दान केले पण तुमच्याकडे पंचभाव नाही, तुमची भक्ती फळाला जाणार नाही. आणि तुम्ही रुपया नाही दिला कोणला, पंक्तीला बसले, जेवण केलं, सगळं दुसऱ्यांनी तयार केलं, तुम्ही खाल्लं, फक्त तुमच्याकडे काय होतं, पंचभाव होते, तुमची भक्ती फळाला जाईल. अरे नामदेव देवाच्या दारात कोणाला सोडायचं हात कोणाला नाही सोडायचं, कोणाच्या हातात होतं, नामदेव महाराजाच्या हातात होतं. नामदेवाला वाटायचं अरे देवाजवळ सगळ्यात जवळ कोण आहे, मीच आहे. नामदेवाला काय झाला, भक्तीचा अहंकार झाला. नामदेवाच्या अहंकाराला कुणी झाला, या देवाने त्याच्याकडे ढुकूनही पाहत होतं. देव असं निघाला बाहेर, तुझे नामदेव उभा राहायचा, असं असं किंदा करायचा. बघा कोर्टात गेले लोक कसे तिंदा खालीवर करते. जर त्या जजनी पाहिलं नाही पुन्हा बाहेर जाते, पुन्हा हात येते. दारातून येताना मी नम्र आहे हे याला कळलं पाहिजे तरच हे मला सोडीन, नाही तर ह्यो म्हणून भामटे. मग आपली भामटीगिरी सिद्ध न होता आपली नम्रता सिद्ध होण्यासाठी लोक त्या कोर्टात गेले, कपार वाकायचे, तिंदा वाकायचे, तिंदा वाकायचे. इकडे गावात टाईट, तिथं गेले का वाकायचं. तसं त्या देवापुढे तू काय वाकायचं, देव त्याकडे बघत नव्हता, इकडे बघायचा. जाणाबाईचा दात्याव देव दाळायला जायचा, पण याचा कधीही शब्द त्यांनी घेतला नाही. का, कारण त्याच्याकडे पंचभाव शिल्लक राहिले नव्हते. त्याला काय लागला होता, अहंकाराचा वारा. कोणाला लागला होता, नामदेव महाराजांना. म्हणून तर नामदेव महाराजांनी अभंग लिहिला, अकल्प आविष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा, कल्पनेची बाधा न होणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग. मग तुम्हाला हे 4 वाक्य जरा समजून सांगतो. पंचभाव कोणते, हे पंचभाव तुमच्याजवळ असले ना, तुम्हाला तेल लागणार नाही, तूप लागणार नाही, हार लागणार नाही, उदबत्ती लागणार नाही, मेणबत्ती लागणार नाही, काही लागणार नाही. पण हे 5 भाव कुठे असले पाहिजे, अंतःकरणामध्ये. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विनमुख तो नर पापिया, हरी विन धावया न पवे कुणी. हे कधी, हे पंचभाव अंतःकरणात असेल तर. म्हणून तर हरिपाठात काय म्हणतात माऊली, भावे विन भक्ती,
भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, बोलूच नाही. इथं आपण म्हणतो ना प्रवचन, त्याच्यानंतर काही लोकांचे श्रद्धांजली होतील. ते काय म्हणतील, यांच्या आत्म्याला मुक्ती मिळो. काय म्हणते, यांच्या आत्म्याला मुक्ती मिळो. माऊली काय म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भक्ती नसेल तर मुक्तीचा संबंध येतो कुठं? तुम्ही परीक्षेला फॉर्मच भरला नाही तर पास नापासचा संबंध येतो कुठं? तुम्ही बसलेच नाही परीक्षेला आणि मग लोक विचार का रे पास झाला का? मी बसलोच नाही परीक्षेत. मग तू जर बसलाच नाही तर पास नापासचा विषय कसा येतो? जर तुम्ही इकडे आलेच नाही, या पंथात आलेच नाही, तुम्ही फक्त नुसते कावळ्याचीच वाट पाहत बसले आणि म्हणले अहो कावळा शिवला झालं. कावळा शिवला नाही शिवला, यापेक्षा तुमच्या जीवनात तुम्ही जर परमार्थच केला नाही तर कावळे काय अख्खा गावात कावळे आणून जरी बसवले तरी तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. परमार्थामध्ये जो आला त्याचाच मुक्तीचा विषय पात्र झाला, त्याची पात्रता झाली. जो माणूस आयुष्यभर जीवनामध्ये भक्ती मार्गाचा लवलेश घेऊन गेला नाही, ज्याने भक्ती मार्गाचा अट्टहास धरला नाही, ज्याच्याकडून कधी भक्तीची इच्छाच झाली नाही, त्याच्यासाठी हे सगळं चिंतन व्यर्थ आहे. बघा आता तुम्ही थोडस याच्यावरचा बारीक अभ्यास सांगतो गोवर्धन. या जगामध्ये एकूण 48 संस्कृती आहेत. किती संस्कृती आहेत सर? 48 संस्कृती आहेत. 235 देशांचा ही पृथ्वी आहे. 235 देश या पृथ्वीवरती आहेत. 48 संस्कृती आहेत. आपण कोणत्या संस्कृतीमध्ये जगतो? आपण वारकरी संस्कृतीमध्ये आज जगतो. आपली मूळ संस्कृती कोणती? आपली मूळ संस्कृती आर्य संस्कृती आणि द्रविड संस्कृती. या आर्य आणि द्रविड यांचा हायब्रिड आपण झालेलो आहोत आणि म्हणून आपली आजची संस्कृती ही भारतीय संस्कृती म्हणून मानली जाते. पण भारतीय संस्कृतीमध्ये काय काय येतं? आर्य संस्कृती, द्रविड संस्कृती, मध्ययुगामध्ये हे सगळं एकत्र होत पुढे शेवटी भारतीय संस्कृतीत हे परिवर्तित झालं. आर्य अनार्यवाद बरेच वर्ष चालला, याच्याकडे चिंतन नाही. मग रोमन संस्कृती आहे, अरेबियन संस्कृती आहे, अनेक प्रकारच्या संस्कृती जगामध्ये आहेत. अनेक प्रकारच्या आफ्रिकन संस्कृती आहे. आपल्याला अजून माहित नाही प्रत्येक संस्कृतीमध्ये अंत्यविधीचे वेगवेगळे प्रकार आहे. एक वेळा मी त्या आफ्रिकेमध्ये एका अंत्यविधीला गेलो होतो. आमचे एक मित्र परदेशामधले, त्यांची आई वारली आणि आम्ही अशाच एका जागतिक मिटिंगला गेलो आणि मग ते म्हटले की बस संध्याकाळी अंत्यविधी झाल्यावर मी कॉन्फरन्सला येतो. मी म्हटलं मला ते कॉन्फरन्सचं काही घेणं नाही, मला तो अंत्यविधी बघायचा आहे. त्या अंत्यविधीला मी गेलो. त्या अंत्यविधीमध्ये असे आपल्यासारखे प्रेत नेले, सजून नेले, स्मशानभूमीत गेले. मला वाटलं इथं पुरती आण नाही तर का जाळते आणि तुझे करते काय नाही. तिथे टेबल होता, त्या टेबलवरती ते प्रेत ठेवलं. तिकडून एक अंत्यविधी करणारा पुरोहित आला आणि त्यांनी एक मोठा सुरा काढला, त्या प्रेताचे तुकडे केले, त्याचं मांस चाळलं आणि तिकडं पाठीमागच्या बाजूला गिधाड पक्षी बसले होते. ते तुकडे घ्यायचे आणि त्या गिधाडाला टाकायचे. जसे जसे पक्षी खातेन तसे तसे ते लोक टाळ्या वाजवायचे. आपण तसं कावळा शिवला की टाळी वाजवतो. त्याचे आपल्या संकल्पनेमध्ये ते बसतं म्हणून आपण त्याचा विश्वास ठेवतो. त्यांच्या संकल्पनेमध्ये त्यांनी खाल्लं म्हणून त्या खाण्याच्या मार्गातून त्याला मोक्ष मिळाला असं समजून ते अंत्यविधी मी पाहिला. आश्चर्य वाटलं मला. बघा किती आहे इथं आपला 4 मन 10 मन सरपण वाया घालायचं, शिवाय ते जाळून त्याची राख पुढे घेऊन टाकायची. त्यापेक्षा असं जर आपल्याकडं आता दुर्दैवाने आपल्याकडे गिधाडे बिधाडे पक्षी नाही, आपल्या बारीक बारीक चिमण्या आपल्याकडे ते गाव संपवायच्या त्या गोष्टी त्या आपल्यासारख्या संस्कृतीमध्ये ती योग्य नाही. आपण कुठे राहतो? आपण भारतवर्षामध्ये राहतो. भारतवर्षाचा हा जो झेंडा आहे तो भगवा काय? कारण आपण सूर्य उपासक आहोत. सूर्याची उपासना आपण का करतो? कारण आपला धर्म ज्या प्रांतात स्थापन झाला तो कैलास पर्वतापासून तर हरिद्वार पर्यंतचा प्रदेश, इथे देव संस्कृती जागी झाली. बरोबर का? आता हे तीन टप्पे सांगितले ना, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. हे 3 टप्पे असे वर खाली नाहीये. हरिद्वार पासून पलीकडे स्वर्ग परिस्थिती आहे, हरिद्वार पासून तर कर्नाटक पर्यंत पृथ्वी परिस्थिती आहे आणि कर्नाटक पासून खाली पाताळ परिस्थिती आहे. म्हणून तर सुनामी आली की सगळ्यात जास्त फटका दक्षिणेकडे बसतो. देव संस्कृती कुठे आहे? काश्मीरमध्ये आहे. काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे.
हा वास्तववादी आहे ना. ते काय असं आपण थोडंच म्हणलं की हे सरकार आलं आणि काश्मीरचा स्वर्ग केला. कोणत्या सरकारने केला का? नाही, निसर्गाने त्याला स्वर्ग रूप दिलेलं आहे. म्हणून स्वर्ग कुठे आहे? काश्मीर प्रांताकडे स्वर्ग आहे. आता दुर्दैवाने माणसाने अतिरेकीपणाने माणसाच्या बुद्धीने याचं वाटोळं केलं, संस्कृतीचं वाटोळं केलं आणि तिथे असुरक्षितता निर्माण केली. म्हणून त्या स्वर्गाचा नरक झाला. पण खरा स्वर्ग कुठे आहे? भारताच्या पृथ्वीवर, या भारतवर्षामध्ये, भरतखंडे, जम्बूद्वीपी, दंडकारण्य, हा जो पत्ता आपला गुगलवर टाकलेला असतो ना, आता आपल्या गुगलवरचे पत्ते बदलले, पण आपल्या ब्राह्मणाकडे जर आपण पूजेला गेलो, ज्याला बोलवतो तो काय म्हणतो? कलियुगे कली प्रथम चरणे, आयने मासे पक्षे ऋते तिथे वासरे, भरतवर्षे भरतखंडे, जम्बूद्वीपे, दंडकारण्य, हा आपला खरा पत्ता आहे. आपण कुठं राहतो? दंडकारण्यामध्ये राहतो. आता अरण्यच नाही राहिलं तर दंड कुठून आहे? हे पूर्वी सगळं सृष्टीमध्ये जंगलमय होतं आणि म्हणून ते मंगलमय होतं. हे लक्षात ठेवा बरं का. इथं फक्त घोटाळा झालाय. आता आपण यांना तोडून मंगलमय करायला लागलो. सरपण गाडीतून माणसं दाढीतून म्हणतो, त्याचा अंत्यविधी केला. आता हे अंत्यविधीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये दहन संस्कार का करायचा? कारण हरिद्वार पासून तर कैलास पर्वतापर्यंत जो प्रदेश आहे, हा प्रदेश थंड हवेचा प्रदेश आहे. तुम्ही जर कधी कैलास पर्वताला गेला, आता तुम्हाला जाण्याचं भाग्य मिळालं म्हणून मी तुम्हाला सांगतो, नाही तर उगाच काय तुम्हाला खोटं बोलणार नाही. कैलास पर्वताच्या पाठीमागे पश्चिम दिशेला अष्टपाद नावाचा पर्वत आहे. अष्टपाद पर्वत आहे. त्या अष्टपाद पर्वताच्या आतमध्ये गुहा आहे. बरोबर? म्हणजे एका वाक्याचं उत्तर नीट ऐकून घ्या. एखादा बुद्ध धर्मामधला धर्मगुरू असेल तर तो एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर म्हणतो बुद्धवासी. हिंदू धर्मातला माणूस असेल तर तो म्हणतो स्वर्गवासी. मुसलमान असेल तर तो म्हणतो पैगंबरवासी. एखादा जैन धर्मातला माणूस असेल तर तो महावीरवासी म्हणतो. एखादा ख्रिश्चन धर्मातला माणूस असेल तर तो ख्रिस्तवासी म्हणतो. आता म्हणलं ही अपार्टमेंट असतं तरी कुठं? हे वास, हे निवास, हे अपार्टमेंट, हे फ्लॅट सिस्टम आहे तरी कुठं? तर या भूतलावर सगळ्या धर्मांनी हे मान्य केले. या सगळ्या धर्माच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, हिंदू धर्मामध्ये पहिला माणूस जो जन्माला आला त्याने सांगितलेलं ठिकाण, ख्रिश्चन धर्माच्या बायबलमध्ये ॲडम नावाचा पहिला माणूस जन्माला आलेल्या माणसाचं सांगितलेलं ठिकाण, पवित्र कुराण ग्रंथामध्ये सांगितलेलं आदम अली सलाम नावाच्या पहिल्या माणसाचं ठिकाण एकच आहे. फक्त दिशा बोलून झाली. म्हणले माझ्या पलीकडून ते म्हणतो माझ्या अलीकडून. आता हे इकडून बसला म्हणून आम काय म्हणतो माझ्या पलीकडे बसले, आणि इकडून बसला म्हणतो माझ्या अलीकडे बसले. मग आपण नुसतं भाऊ नाही नाही ते चुकलं काय तर तुमचं, ते म्हणतो ते खरे अलीकून बसले होते. अहो तो म्हणतो ते त्यांच्या अलीकून होते, आमच्या पलीकून होते. बघा बरं का, हे जे आपल्या वास्तवातला भ्रम आहे, असाच भ्रम इथं आहे, बाकी फरक काही नाही. कोणत्या पुस्तकाचा तुम्हाला एकेश्वरवादच मिळणार आहे. कुणीतरी चुकीची माहिती सांगतं की हिंदू धर्म हा अनेक देवांना मानतो. नाही, हिंदू धर्म हा एकच परमेश्वराला मानतो. परंतु हिंदू धर्म हा माणसातला देव जाणतो. म्हणून माणसात देव जे झाले त्यांना अमरत्व दिलेलं आहे. म्हणून तर आम्ही रामाला देव म्हणतो. राम आईच्या पोटी जन्माला आला, कृष्ण आईच्या पोटी जन्माला आला. राम तुमच्या आमच्यासारखाच मेला, कृष्ण तुमच्या आमच्यासारखाच मेला. त्याचा मृत्यू तसाच झाला, त्याचाही अंत्यविधी तसाच झाला, त्याचाही दावा तसाच घातला. फक्त त्याचा जीवनपट देव होत राहिला म्हणून आम्ही त्याला देव संज्ञा देऊन बसलो. देव आणि महादेव याच्यातला फरक थोडं समजून घ्या. देव हा माणसाच्या जन्माला येऊन प्राप्त होणारी पदवी आहे. महादेव या जगाचा आदी अनंत करता करविता एक आहे. आणि म्हणून तो त्रिगुण असार निर्गुण सार सारा सार विचार हरिपाठ या चिंतनाचा भाग थोडासा समजून घ्या. तुम्हाला जे सांगत होतो भक्ती मार्गाचं तिथंच राहिलं. पंचभावाने भक्ती करा. पंचभाव कोणते कोणते ते नीट ऐकून घ्या. हे फार बारीक अभ्यास समजून घ्या. हे जर समजलं तर तुम्हाला इथून पुढे परमार्थाला रुपया खर्च लागणार नाही. एकदा मी थायलंडला गेलो सर, तिथं एक शंकराची 200 मीटर उंचीची मूर्ती होती. ती एका पाण्याच्या तलावामध्ये ठेवली होती. मोठं तळं होतं, त्या तळ्यामध्ये पोटी इतकं पाणी होतं. आणि प्रत्येक जण यायचा त्या तळ्यात पैसे टाकायचा, प्रत्येक जण यायचा तळ्यात पैसे टाकायचा. आता आपल्याकडे ते तळ्यातले पैसे कोण ठेवले असते का? लोकांनी म्हणले ते पुजारी आला असता म्हणला आता माझा हक्क आहे. एखादा त्याच्यावरचा अधिकारी आला असता म्हणला माझा हक्क आहे. आणि जर तो संध्याकाळपर्यंत नसता आला तर ज्यांनी टाकले दिवस म्हणला असता मी जातो घेऊन येतो, कोण राज्याला कोण सांभाळून गेला. तिथं असा ढीग लागला, कसं ढीग लागला पैशाचा. आता मी गेलो
त्याला म्हणलं या पैशाचं होणार काय, हळूहळू चढणार आहे. आता तिकडचे डॉलर होते ना ते, आपल्याकडचं वेगळं, आपल्याकडचं ₹90 तिकडचा $1 असेल तर आपल्याकडे ₹100 तयार होतं. मग मी जरा थोडं डोकं लावलं, गेलो एक गोणी घेतली, त्या गोणीत ते पैसे भरले. मला आपण कामाला येते ना, आपल्याला नाहीतरी सरकार कुठं अनुदान देते आपल्याला. 10 वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा माझ्याकडे काही पद नव्हतं काय नाही, पण मी आपला करतो काही ना काही पद, असो नसो, कुठं शिबिर घे, कुठं काय कर, कुठं काय कर, उद्योग चाललाच आपले. असो नसो आपलं काम चालू ठेवायचं माणसाने, त्याच्या थांबायचं नाही. त्या गोणीत पैसे भरले. लोक मलाकडे बघायला लागले, अरे हा पापी दिसतोय बघा बरं का. मी म्हणलं पापाचं काय देत, मला माहिती आहे म्हटलं हे पैसे टाकणारे यांनी चांगल्या कामाला वापरावेत म्हणून टाकले असेल की नाही. दान देणारा माणूस कसे दान देतो, त्याचा सदुपयोग व्हावा म्हणून देतो. का दान द्यायचं पिटून द्यायचं असं कुणी केलं का, नोटा गोळा करायची आणि काडी लावायची म्हणून कुणी दान देईन का, नाही. दान देण्याचा उद्देश सत्पात्री जावं, त्याच्यातून परमार्थ घडावा, त्याच्यातून लोकांचं कल्याण व्हावं म्हणून दिलेलं असतं. गुन्ही भरली, लोक माझ्याशी बोलायचेच बंद झाले. मग मी गाडीत गेलो, ज्या गाडीत आमचा प्रवास चालू होता त्या गाडीत गेलो, एका सीटवरती गुन्हे ठेवली, मी बसलो. माझ्या शेजारी कुणी बसायली आहे ना, ओ याच्या कुठं नाही लागत म्हणले, हा पापी आहे. असू द्या म्हणलं, तुमचं पुण्य तुमच्या पैसे, माझं पाप माझ्या पैसे. गाडीतून उतरलो. मग तो जो कोणी आम्हाला तिथं फिरवायला होता, सगळे लोक त्याच्याकडे तक्रार घेऊन गेले. म्हणले या डॉक्टरला आपल्यामध्ये ठेवायचं नाही. म्हणले का बरं नाही, म्हणले तो देवळात गेला आणि तिथं सगळे पैसे गोळा करून आणले. म्हणलं मग तुम्हाला काय आक्षेप आलं, तुम्हाला काय त्रास झाला का, ते देवळवाले काय म्हणले का, नाही ते काय नाही म्हणले. पण तुम्ही हे पाप केलं. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलेलं पाप म्हणतात म्हणून, कोणत्या पुस्तकात वाचलं, कोणत्या ग्रंथात वाचलं, नाही म्हणले आम्हाला माहिती आहे सगळं, आम्ही अनुभवी आहेत, असं काही गोळा करायचं नसतं, देवाचं घरी आणायचं नसतं. मी तुम्हाला कुठं म्हणलं घरी घेऊन चाललोय, मी माझं बघतो ना काय करायचं, त्याच्यावरती अभ्यास करतो त्याच्यावरती. त्यांनी इतका गोंधळ घातला, इतका गोंधळ घातला. शेवटी ज्यांनी ती ट्रीप काढली होती ना, तेव्हा मला पाया पडला. म्हणला भाऊ डॉक्टर साहेब तुम्हाला सांगू तो इकडं थोडं कुठे टाकून द्या भाऊ, तुम्ही तर बसा, नाही तर तुम्ही तुमचं या भाऊ म्हणला, मी तुम्हाला सोडून देतो. मग मी डोकं लावलं, तिथल्या एका बँकेत गेलो, त्यांना म्हणलं हे माझं नाव, माझी डिग्री हे तुमच्याकडे राहू द्या, नंतर बोलू आपण. म्हणलं तिथं ठेवून दिलं ते बँकेमध्ये गोठुडं. त्यांना म्हणलं तुम्हीच माझा किती भरले ते, मी नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. 4 दिवस त्या देशामध्ये राहिलो, 4 दिवस त्यांच्याबरोबर गेलो, तरी माझ्याशी लोक डचकून राहायचे. मी म्हणलं राहू द्या, डचकून राहू द्या. शेवटी 4 दिवसानंतर त्या बँकेमध्ये गेलो, त्यांना फोन केला, संपर्क केला. ते म्हणले 65 लाख रुपये भरले. भारतीय संस्कृतीप्रमाणे किती भरले, 65 लाख रुपये भरले. आणि मी म्हणले काय करायचं आता याचं, मी म्हणलं आता याचं मला भारतात न्यायचे. नाही म्हणले भारतात नेता येणार नाही, तुम्हाला इथंच काय करायचं करा. मग मी त्या देशाच्या आरोग्य मंत्र्याला आरोग्य खात्यासाठी 65 लाख रुपये दान करून टाकले. माझं काय होतं, माझं काहीच नव्हतं, फक्त गठुडं बाळ सगळं होतं. मी म्हणलं बँकेवाल्याला म्हणलं या आरोग्य खात्याचा जो मंत्री आहे त्याला सांगा की हे डॉक्टर कोणतरी आलता आणि हे 65 लाख रुपये दान केले. ते म्हणले पावती घेऊन. म्हणलं पावती मला कुठे देता, ते देवळाला देऊ का पावती म्हणले. बघा बरं का, डोकं नीट ऐकून घ्या तुम्ही. धोका काय, परिणाम काय आणि निष्कर्ष काय, याच्यावर थोडं लक्ष देत चला. त्या देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी माझा नंबर मिळवला. 6 महिन्यानंतर मला फोन केला. मला म्हणले तुमचा सत्कार ठेवायचा. म्हणलं माझा काय सत्कार ठेवता. म्हणले तुम्ही जे 65 लाख रुपये दिले, त्या 65 लाख रुपयाची आम्ही एक योजना काढली. बघा बरं का, योजना काय काढावी. बघा माणसाला एखादा विचार छोटा असतो पण मोठं कार्य करून जातो. त्या देशाचा एक प्रॉब्लेम आहे. आपल्या देशामध्ये 2 पोरी झाल्या की लोक डॉक्टरकडे जातात, डॉक्टर साहेब काहीतरी बघा, आमच्याकडे काहीच नाही. बघा बरं का, आपल्या देशाची संस्कृती. या परिणामाला वर्तमान काळातही एवढे कायदे कडक असून सुद्धा लोक अजूनही प्रयत्नवादी आहेत. त्या थायलंड देशाची संस्कृती, आपल्याकडे जसं मुलीच्या जन्माचा तिरस्कार केला जातो तसा त्या थायलंड देशामध्ये मुलाच्या जन्माचा तिरस्कार केला जातो. मग जर मुलगा झाला, तुम्हाला काय झाला, मुलगा झाला, तर त्या मुलाची बाई तयार केली जाते. आता तुम्ही म्हणाल एकच काय शक्य आहे. बघा बरं का, मुलाची काय केली जाते, बाई तयार केली जाते. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, तुम्ही काय भ्रमात बोलता का झोपात बोलता. त्या देशामध्ये तो मुलगा 5 वर्षाचा झाला की डॉक्टरच्या ताब्यात दिला जातो. डॉक्टर साहेब हे घेऊन टाका तुम्हाला आणि मला याची बाई तयार करून द्या. त्या 5 वर्षाच्या मुलाला हार्मोनल ट्रीटमेंट करत 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 15 वर्षाचा तो झाला की त्याची लेडी बॉय नावाची वस्तू तयार होते. आता हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल सर, बरोबर आहे की नाही.
कधी आयुष्यात ऐकलं का? नाही. पण मी 7,000 लेडी बॉय तपासून आलो. 7,000 लेडी बॉय तपासून आलो. कमरेपासून खाली गडी, कमरेपासून खाली गडी आणि कमरेपासून वरती बाई. आता तुम्ही मला असं कसं काय होतं? हार्मोनल, हार्मोनल. बघा आपले शेतकरी आहेत ना, कोण आपले गुंडाळ, हा, त्यांच्या वावरात एक आंब्याचं झाड आहे. एकच झाड आहे बरं का. त्या आंब्याच्या झाडाला 10 फांदे. एका फांदीला हापूस लागतो, एका फांदीला केशर लागतो, एका बाजूला फांदीला लांगड्या लागतो, एका फांदीला अजून दुसऱ्या जातीचा लागतो. 10 फांद्याला 10 जातीचे आंबे एकाच झाडाच्या बुडखाला तयार होतात. मग त्या हार्मोनल ट्रीटमेंट मध्ये त्या मुलाची बाई तयार केली जाते. आणि हे जग, आता याच्यावर थोडा नाजूक विषय, नाजूक विषय सर, पण हा नाजूक विषय तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे जग भारत सोडला तर वासनांध आहे. काय? वासनांध आहे. भारतामध्ये वासनेचं प्रदर्शन करणं पाप आहे. आपल्याकडे किराणा दुकान आहे, आपल्याकडे दवाखाने आहेत, आपल्याकडे कटिंग सलून आहे, आपल्याकडे ब्युटी पार्लर आहे, पण आपल्याकडे वासनेचं दुकान आहे का? कोणत्या गावात दिसलं का तुम्हाला? नाही. त्या देशामध्ये, पाश्चिमात्य देशामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवरती जवळपास जगात 125 देश असे आहेत की ज्यांच्याकडे वासनेचे दुकान मांडलेले आहे. तर इंग्लिश बोलतो म्हणजे काय काय बाहेरला परिणाम होणार नाही. त्याला सेक्स शॉप म्हणतात. काय म्हणतात? सेक्स शॉप. आता बघा बघा, सेक्स शॉप. आता हे जर दुकान असेल, त्याचे जाहीर दर असतील, तर ही कोणती क्रिया झाली? वासनांध क्रिया झाली. वासनांध क्रिया. आणि मग या देशाचं उत्पन्न, या उत्पन्नामध्ये 70% इकॉनॉमी, त्यांची 70% आर्थिक उत्पन्न हे स्त्रीच्या माध्यमातून मिळवण्याचं त्यांच्या देशाचं कार्य त्या देशाला जगवतं. म्हणजे त्या देशातल्या स्त्रिया, 70% स्त्रिया या मार्गाने उत्पन्न कमवतात आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा देश प्रसिद्ध आहे. बघा, आपल्या मंत्र्यांचे दौरे कधी कधी जातात. म्हणजे बँक ऑफ पटायाला मंत्री मंडळाची शिष्टमंडळ गेलं. आता तिथं काय, आता आपल्याकडे एवढे हॉल पडले, एवढ्या मिटिंग जागा पडल्या, एवढं गडगंज संस्कृती पडली, एवढे मोठे मोठे मंदिरं पडलेत, एवढे मोठे मोठे महाल पडलेत. लय तले एखाद्या जयपूरच्या महालात मिटिंग ठेवा, लय तले एखाद्या आग्र्याच्या ताजमहालात मिटिंग ठेवा, कुठं एखादी मिटिंग ठेवायची असेल तुम्हाला तर दिल्लीच्या लाल किल्ल्यात ठेवा. पण नाही म्हणले. मंडळ गेलं कोणाचं? आपल्या मंत्रिमंडळाचे सदस्य पटाया दौऱ्यावर गेले. बघा बरं का, आता हे नीट बारीक काय का बरं का सर, एक फार मोठा आंतरराष्ट्रीय स्कॅन्डल आहे. आणि तिथं हे स्त्री पुरत नाही. त्या स्त्रियांची संख्या आणि येणाऱ्या टुरिस्टची संख्या याच्यामध्ये तफावत असते. मग हे वेटिंगला थांबत नाही. या ठिकाणी वेटिंग असतं का? कुठं दवाखान्यात वेटिंग करतील लोक, बस थांबा याचाच गुण येतो याच्याकडे बसा, पण इथं वेटिंग नसतं. मग त्या ठिकाणी त्या देशाच्या लोकसंख्येच्या 7% लोकसंख्या या लेडी बॉयची आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या लेडी बॉयचा वापर तेवढ्या पुरता या कामासाठी केला जातो. आणि त्याच्यावर दरवर्षी 27,000 कोटी रुपयाचं उत्पन्न त्या देशाला मिळतं. पण हे संस्कृतीला घातक आहे. याच्यापासून मानवाचा इकोसिस्टीम मधला स्तर खालावलेला आहे. मनुष्य प्राणी एक दिवस, जसे पूर्वी म्हणायचे किन्नर होते, वानर होते, बघा ना, तसे कोण आहेत? तशाच प्रजाती परत निर्माण होऊ नयेत म्हणून मी त्या देशाच्या त्या मंडळाला पत्र लिहिलं की हे सगळं बंद करा. आमच्या देशात स्त्री भ्रूण हत्या बंद केली का? कारण या सिस्टीम मध्ये ते सगळ्यात धोकेदायक काम होणार आहे. म्हणून आमच्या देशाने कायदा केला. माझी तुमच्या देशाला विनंती आहे की हे लेडी बॉईज नावाचं प्रकरण थांबवा, इथून पुढे याला कायद्याने बंदी घाला, तरच तुमचा देश टिकेल. नाहीतर तुमच्या देशात एक दिवस अराजकता माजेल. आणि याचं उत्पन्न पेक्षा त्याचं वास्तव महत्वाचं आहे. आणि मग त्या मंत्र्यांनी सांगितलं की तुमचे ते पैसे आम्ही त्या कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी वापरले आणि आमच्या देशात तो कायदा केला. तेव्हापासून गेले 5 वर्ष त्या देशात कायद्याने याला परवानगी नाही. म्हणजे बघा, मी काय घेतलं? काहीच नाही केलं. तिथलंच गडुडं उचललं, तिथंच देऊन टाकलं. तरी काय घडलं? एक मोठं कर्म घडलं.
साईबाबांनी आयुष्यामध्ये किती पैसे गोळा करून वाटले? 1 रुपया गोळा केला रे. साईबाबाकडे काय होतं? फक्त उदी होती. जो येईन त्याला काय द्यायचा? उदी द्यायचा. उदी कशाची असायची? त्यांनी जे जाळलं त्याची काय व्हायची? राख व्हायची. तो प्रत्येकाला काय वाटायचा? राख वाटायचा. पण त्या राखीत काय घडलं? जगात हजारो लाखो लोकांचं कल्याण झालं. म्हणजे काय ताकद असते परमार्थामध्ये? ज्याचं घेतलं त्यालाच दिलं, आपलं बरोबर काही केलं नाही. या जगामध्ये तुम्ही जन्माला आलो, आम्ही जन्माला आलो, पण आम्ही काय आणलं? काय आणलं सांगा आपण सर? काहीच आणलं नाही. जाताना काय संग दिलं? एक माणूस होता, मेला, त्याच्या 5 बोटात 5 अंगठ्या होत्या, गळ्यामध्ये त्याच्या 4 लॉकेट होते, त्याच्या हातात सोन्याचं कडं होतं. मग तुम्हाला असं वाटतं का तो माणूस त्याच्या सगळं जाळलं असेल? नाही. अंगठी जर अशी चोळून चोळून निघाली नाही तर सोनाराला बोलू दे, आणि सोनार म्हणला लय फुगला गडी आता नाही निघत, घिसाड्याला बोलवते, पण अंगठी मात्र काढून घेते ना. मग काय नेलं संग? काहीच नेलं नाही. मग काय केलं इथं? इथं तुझी काय होणार आहे? राखच होणार आहे ना. काय होणार आहे सर? एक मोठा श्रीमंत जाळला, काय होईल? त्याची राख होईल. एक अनाथ आला, त्याला कुणी वारसदार नव्हता, गावाने निर्णय घेतला याचा जाळून टाकायचं, त्याची झाली राख. 2 भांड्या 2 राखी भरल्या. ऐका, तुमच्या जगात कुणी मायकाला ही श्रीमंताची राख आहे आणि गरीबाची राख आहे. ऐका ताकद कुणाची? अजिबात नाही. एवढंच कशाला सर? एक छोटं उदाहरण देतो. समजा माझं बाळातपणाचं दुकान आहे आणि माझ्या दवाखान्यात 4-5 पोरं राखीतून जन्माला आले. सकाळी मी असे पंक्तीला लावून ठेवले आणि बाईला म्हणलं, बाई स्कीम काढली, तुझं पोरगं ओळखायचं, फुकट तुझं बाळातपण केलं. ऐका कोणत्या बाईची ताकद म्हणायची. गड्याला बोलावलं, म्हणलं तुझ्या खात्यात 10,000 जमा करतो, तुला भारीचं पोरगं दाखव. हा म्हणतो हे मामासारखं दिसतंय. हे म्हणतोय अरे डॉक्टर साहेब नंबर नाही टाकले का तुम्ही? बघा, मी डॉक्टरचा नंबर चुकला तर तुमच्या घरात येणारं पोरगं चुकू शकतं. असे मोठमोठे दवाखाने आहेत, 10-20 हजार खाटाचे दवाखाने बाळातपणाचे आहेत. एका रात्रीतून 100 बाया बाळातीन होतात. जर चुकून गडबड झाली तर काय फरक पडतो? फरक काहीच पडत नाही. आपलं म्हणून ज्याला घरी आणलं लोक त्याला मोठं करतात, आणि भविष्यात जरी ते आपलं नसलं तर त्याचा लयामाळा करून शेवटी ते आपलं म्हणून सांभाळते. हे आपलं या शब्दाला किंमत आहे. आपलं या शब्दाला किंमत आहे. आणि म्हणून आयुष्याचा अर्थ काय? परमार्थ. परमार्थ हा कशाचा अर्थ आहे? आयुष्याचा अर्थ आहे. मग आता हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे 4 गोष्टी सांगायच्या राहिल्या ना. हे तर मेन राहायचं आणि प्रवचन संपायचं. तसं नको, आखडतो घेतो. पंचभाव ज्याच्या जवळ आहे त्याला भक्ती मार्ग चालतो. पंचभाव कोणते? शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव आणि वात्सल्य भाव. कोणते भाव? शांत भाव. शांती रूपे नवे कुणाचा वाईट. तुका म्हणे हे जे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे शांत. शांती रस्तु, तुष्टी रस्तु, पुष्टी रस्तु, कल्याण मस्त. किती वादळ येऊ द्या, शांत राहायचं. किती प्रसंग येऊ द्या, शांत राहायचं. किती दुःख येऊ द्या, शांत राहायचं. किती श्रीमंत व्हा, शांत राहायचं. आता हे दोन्ही बरं का. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तो युद्धाय युद्ध स्वम नत्वम पापम आपनुयात. शांत. जो देवाच्या दारात गेल्यानंतर देवाच्या मूर्तीसमोर 1 मिनिट डोळ्यात मध्ये मूर्ती साठवून डोळे बंद करून ती मूर्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर डोळे बंद करून ज्याला दिसते त्याचं दर्शन होतं. तुका म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती. आता हे पण फार घोटाळा बघा. दर्शनाचा लाभ कुणाला? देवाची आद्वारी उभा क्षणभरी मुक्तिचारितेने साधी गेला. पण कुणी? ज्याच्या जवळ हे पंचभाव आहे त्यांनी. चाललाय वारीला लागलाय, 22 घंटे झाले, अजून दर्शन राग येईना आणि याचा नंबर आला की कुणी एखादी ढगाला पुढं पुढं ती मूर्ती तिकडे, हा इकडे डोकं टेकवलं, कुठे कुठं मी पाहिलंच नाही आणि चालला दर्शन. 22 तास रांगेला लागला. काय दर्शन घेतलं? नाही म्हणे लय गर्दी होती लोंढा. या लोंढ्यात जाणारा कधीही भक्त हा सिद्ध भक्त नसतो. चतुर्विधाम भजती माम. अगोदर 4 प्रकारचे लोक माझी भक्ती करतात असा कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतो. कोणते कोणते 4? आर्त, जिज्ञासू, ज्ञानी. बरोबर का? आता याच्यामध्ये फार महत्व आहे. जिज्ञासू म्हणजे काहींना वाटतं खरंच देव आहे का? जाऊन पाहतो खरंच देव आहे का? खरंच याची प्रचिती येते का?
आता जी बाईनी नवस केला आणि तिला पोरगा झाला, ती म्हणते खरंच याचा गुण येतो. आता त्या नवस केला नसता तर तिला पोरगी झाली असते का? नाही. पण तिची भक्ती कशी बघा, ती म्हणते मग मी मुंबादेवीला नवस केला होता आणि मला मुलगा झाला. म्हणजे त्या नवसाचा त्या मुलाशी काय संबंध जोडला गेला? विश्वासाचा संबंध जोडला गेला. तिने श्रद्धा ठेवली आणि श्रद्धामुळे त्याचा परिणाम असा झाला की ती सगळ्या जगातल्या सगळ्या गोष्टी बंद केल्या आणि ती म्हणते खरंच मुंबादेवी मला पावली. बरोबर का? हे फार लक्षात आहे, हे फार महत्वाचं असतं. याच्यावरच जग चालतं. म्हणून हे सगळं थोडंसं जरा समजून सांगतो. जरी कावळा शिवला तर 5 मिनिटं तुम्हाला हे सगळं समजून सांगतो. देवाच्या दारात गेल्यानंतर शांत राहायचं, कलकलाट करू नका, शांत राहा. कोणत्या देवाला जा, फार मशिदीत जा, चर्चला जा, कुठेही जा. आता या जगात लई लोक राहतात, पण एकाच वेळेस 7 धर्मात असणाऱ्या जगात दुसरा कोणताच प्राणी नाही. एकच प्राणी जगामध्ये आहे की जो हिंदू पण आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, बुद्ध आहे, जैन आहे. अशा 5 धर्मात एकाच वेळेस असणारा जगात एकच प्राणी आहे की जो तुमच्या समोर बसलाय. बाकी कोणी नाही जगात. दुसरा कोणता माणूस असूच शकत नाही की ज्यांनी कैलासाची यात्रा केली आणि त्यांनी हातची पण यात्रा केली. असा जगात कोणी शोधून सापडणार नाही. याचा प्रचार करू नका, पण याच्याकडे लक्ष द्या. चिंतन काय आहे समजून घ्या. या सगळ्या संस्कृतीचा अभ्यास करण्याचा उद्देश काय की मला याची विविधता संपवायची होती आणि एकतेकडे जायचं होतं की जगात एकच धर्म आहे, जगी एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. शांत भाव. दुसरा भाव असतो दास्य भाव. दास्य वाकलंच पाहिजे. देवाच्या दारात गेलं, तुम्ही माझा अधिकारी आहेत, पुढारी आहेत, फार महान आहेत, तुम्ही श्रीमंत आहेत, गर्भश्रीमंत आहेत, देऊळ तुम्ही बांधलंय, देवळाचा सगळा खर्च तुमचा आहे. पण देवाच्या दारात गेल्यानंतर दास्य भाव. दास हरीची या दासा हरी दाही दिशा. दास वाक वाक. म्हणून मी लोकांना नेहमी जाहीर करत असतो की देवळं किती मोठं बांधा, देवळाचं प्रवेशद्वार वाकण्याजोगं ठेवा. टाईट मध्ये गेलाच नाही पाहिजे. हा किती मोठा असू द्या, कार पार पार हिंद केसरी असू द्या, देवळात घुसताना दार काय करा, बारीक करा, त्याला मध्ये दांडकं टाकून ठेवा आणि दांडक्याच्या खालून घुसला पाहिजे. म्हणजे घुसतानाच वाकला तर वागता वागता कसं काय ना पुढे सारखं वाग असा टाईट चालतो. काही काही देवाला भीती वाटत असेल, आईला काय खरं नाही बाबा माझा आता योग गडी आलाय. तसा रावण टाईट मध्ये असायचा, देवाला पाय तुडवायचा. देवाच्या खाली 9 पायऱ्या, त्याच्या सिंहासनावर पायऱ्या 9 पायऱ्या बांधल्या, 9 पायऱ्याला 9 ग्रह ठेवले त्यांनी. असा तर मोठा मला अहंकारामध्ये होता. शेवटी खकाना झाला त्याचा. तसा आपले खकाने व्हायच्यात आपल्याला समजलं पाहिजे की दास असलं पाहिजे. तुम्ही दास्यत्व स्वीकारा. आम्हाला स्वामित्वाची नाद लागला. आम्हाला असं वाटतं कुणीतरी यावं, माझ्या पाया पडावं. आम्हाला असं कधी वाटत नाही की मी प्रत्येकाच्या पाया पडावं. बरं का? आता हे अंतःकरणाचं सांगतो बरं का. बाहेरून दाखवायला लोक असू द्या म्हणतात, पण पाया नाही पडलं तर राग येतो बरं का लोकांना. काही लोकांना मोठं नाही म्हटलं तर राग येतो. त्याला मोठंच म्हणावं लागतं. ते मनापासून म्हणा, नाही तर वरकरणी म्हणा, मोठंच म्हणा. तुम्ही जर मोठं म्हणले नाही तर त्याचा कार्यक्रम झालाच म्हणा. म्हणजे बघा बरं का, बारीक आहे का? हे परमार्थ आहे. हा परमार्थ आहे, इथं स्वार्थ काहीच नाही. म्हणून काय सांगितलं, दास व्हा. नेहमी काय व्हा, दास व्हा. दास हा फार मोठा शब्द आहे. बघा तुकाराम महाराजांनी एक सुंदर अभंग लिहिला. नीचपणा बर्वे देवा, नचले कुणाचा दावा, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहते, येतात सिंधूच्या लहरी, नम्र होतात जातीवरी. तुका म्हणे कळ, पाया धरिल्या नचले बळ. अरे चोर जरी आले तुमच्या घरामध्ये, बघ बरं कसं चोर आले, दांडकं बिंडकं घेऊन आले, तुम्ही फक्त एक काम कर, पाया पडतो भाऊ, माझं काय करणे, पाय म्हणा. तुम्ही म्हणले म्हणले का तू काय म्हणतो, तुम्हाला म्हणा का तू आहे म्हणतो, मी घाबरलो. चोर कोणाला घाबरतो का? तेव्हा काय एवढं असतं आपचेटीतलं. पण कोणाला घाबरतं का? ते अजिबात नाही. कारण घाबरत नाही म्हणून ते चोरी करायला तुझ्या घरात आलं ना. पण तुम्ही काय करा, तू का म्हणे कळ, पाया धरिल्या नचले बळ. एखाद्या स्त्रीवर अत्याचार चालू आहे, एखादा असा नराधम आलेला आहे, त्या स्त्रीला धरलेला आहे आणि तिच्यावर तो अत्याचार करणं. तिने काय करायचं, पाया पडे, भाऊ अवघी माझ्या बापासारखा आहे, भाऊ तू माझ्या भावासारखा आहे, अरे तुला बहिणीसारखे वाटत नाही की मी, अरे मला संरक्षण दे. माझ्यावर अत्याचार असं म्हणता न म्हणता तू मला भावासारखा आहे, भाऊ 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 म्हणा ना. ही म्हणते तुझ्याकडे बघते कायद्याचा, त्याला काय घेणे कायद्याचं. त्या टायमाला तो काय असतो, आंधळा असतो. डोळ्याने आंधळे वेगळे, पण वाचतेने आंधळे झालेले कोणाचं ऐकत नाही. ते पिसाळलेल्या कुत्र्यापेक्षा डेंजर असते. आणि मग अशा ठिकाणी काय करायचं, पाय पडायचं. पाया पडतो बा, पाया पडतो. म्हणून तर आपल्या धर्मात पहिलं वाक्य काय सांगितलं, दुर्जनाम प्रथमम वंदे. दुर्जनांच्या पहिल्या दर्शनात घ्या. त्याला हळूहळू शेवट. शांत भाव, दास्य भाव, तिसरा भाव सख्य भाव.
सख्य असलं पाहिजे. सख्य, सखाराम सर, सख्य शब्द फार महत्वाचा आहे. सख्य आम्ही म्हणतो हा माझा सख्खा भाऊ आहे. सख्खा काय? सख्खा म्हणजे आमच्या दोघांचे बाप आणि आई एकच आहे. बाप आणि आई एकच आहेत. जर तुमचे बाप आणि आई एकच आहेत तर मग तुमच्यामध्ये किती असलं पाहिजे प्रेम. तुला जर काटा मोडला तर त्याच्या पायाला वेदना व्हायला पाहिजे. पण ते म्हणतात 10 वर्ष झाले आम्ही बोलत नाही. आमचा वाद 15 वर्षापासून आहे. मी त्याच्या मौतीला जायचो नाही. मग जर तुम्ही सख्या नात्यात एवढं अंतर पाडता तर हे सगळं जग एकमेकाला कसं पाहाल? मतलबानीच पाहाल. म्हणून ज्याला देव पाहायचाय त्याने सख्य नातं ठेवलं पाहिजे. सख्य, सख्खा कुणाची? सखा देवाचा. जो सखा देवाचा झाला तो जगाचा व्हायला अवघड आहे का? मूर्ती कशाची आहे? दगडाची. जर तुम्ही दगडाच्या देवाची सख्य ठेवू शकता तर जिवंत माणसाची सख्य ठेवायला तुम्हाला अडचण आहे का? अजिबात नाही. धर्मामध्ये ही फार मोठी तरतूद आहे. तुमचं भांडण झालं ना तर तुम्हाला मिटवायला 7 जागा आहेत. वर्षात किती जागा आहेत? 7 जागा आहे. ओवाळीला जागा आहे, नंतर संक्रांतीला जागा आहे, पाडव्याला जागा आहे, दिवाळीच्या पाडव्याला जागा आहे, भाऊबीजेला जागा आहे, दीप अमावस्या जागा आहे, सप्त्यात जागा आहे. तुमच्या दोघांचे भांडण असतील, फार राजकारणाचा द्वेष असेल, एकमेकाला मत्सर असेल, आणि ज्या दिवशी काल्याचं कीर्तन असेल त्या दिवशी कारभारी तुम्ही असाल तर अख्खा सप्ताह त्याच्या हातात देऊन टाका. मला इकडे इकडे यांच्या हस्ते सप्त्याचं नियोजन आहे. त्या दिवशीपासून तुमचा ते विरोध हळूहळू काय करेल? नष्ट करेल. त्याला माहिती आहे देवाचं काम माझ्याकडे दिलं, सगळ्यात पवित्र काम माझ्याकडे दिलं. किती मोठा ताकद आहे त्याच्यामध्ये बघा. 7 ठिकाणी संधी असते विरोध संपवायला, पण आपण त्या ठिकाणी उलट उफाळून आणतो. त्याला बाजूला काढायचं काय करता? आपली परिस्थिती, मनस्थिती फार खालावलेली असते. म्हणून आपल्याला धी धृती स्मृती विभ्रष्ट हा कावळा शिवलेला आहे. चला आता 3 भाव झाले ना, शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव. 4था भाव आहे माधुर्य भाव. माधुर्य, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ, तुका मने जाती तापे, दर्शने विश्रांती. माधुर्य ठेवा, तोंडात गोडपणा ठेवा, साखरेसारखं तोंड ठेवा. देवाने दिलंय भगवंताच्या नावासाठी, आपण वापरतो आईमाई काढण्यासाठी. याचा दुर्दैवाने वापर करू नका, सुदैवाने वापर करा. 4था भाव माधुर्य भाव. आणि शेवटचा भाव वात्सल्य भाव. ज्याप्रमाणे आईला लेकरू पाहिलं का पाना फुटतो, त्याप्रमाणे देवाला भक्त पाहिला की पाना फुटतो. तसं तुम्हाला जग पाहिलं की पाना फुटावा, तुमच्या अंतःकरणाला पाझर फुटावा. ज्याच्या अंतःकरणाला पाझर फुटतो त्याला वात्सल्य भाव आहे असं म्हणतात. ज्याच्याजवळ हे 5 भाव आहे तो कोणत्याही देवळात गेला तो देव त्याला पावतो. ज्याच्याजवळ हे 5 भाव नाही त्याने किती खर्च केला तर देव त्याला पावत नाही. आणि या पंचभावातून 9दा भक्ती करा. श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, विष्णुस्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनात 9दा भक्ती मार्गाने आचरेन. हे ग्रहपाठात ठेवा. आता घरी गेल्या वेळेचा अभ्यास करा. नाही तर दुसरे कोणते लाखाचे महाराज असतील त्यांना या 9दा भक्तीबद्दल विचारा. आता वेळ संपलेली आहे. आणि या 9दा भक्तीतून पंचभाव पूर्ण जो भक्ती करतो त्याला षट संपत्ती मिळतात. या 6 संपत्तीचे नाव सांगून टाकू सर का नको सांगू? आता सांगून टाकू. नाही तर लोक म्हणायचे आला घरी एवढी विचारायचे नाव खरे हो डॉक्टर साहेब राम राम. हे 6 संपत्ती तेवढे सांगा आपल्याला, असं व्हायला नको. म्हणून 6 संपत्ती सांगतो आणि बाकीचा ग्रहपाठ तुम्ही तुमचा घरी गेल्यावर करा. झालेली सेवा या ठिकाणी नंतर पूर्ण करतो. आमच्या आईला खरं तर एकदम भोळी आहे, भोळी आहे, एकदम भोळी. पण आयुष्यभर आपल्या लेकरांचं कल्याण आणि आपल्या सुनाबाळ्यांचं कल्याण, आपल्या संसाराला कधीही गालबोट लागू दिलं नाही. या बाईंनी चारित्र्याचा एक आयुष्यातला क्षण सुद्धा संस्कृती विना जगण्याचा मार्ग स्वीकारला नाही. म्हणून हिने पट्टा कधी लावू दिला नाही. फार महत्वाचं असतं. पट्टा न लावणं हे कोणाच्या हातात असतं? आपल्या वागण्यात असतं. या आईने आयुष्यभर आपल्या संस्कृतीचं जतन केलं, आपल्या मुलाबाळांना प्रेम केलं, सुनाबाळांना प्रेम केलं. माया, ममता, दया, क्षमा या सगळ्या प्रकल्पातून हिने आपलं जीवनपट चालवला. गरिबीत का असाना पण आपल्या मुलांना त्यांनी वनांकील लावलं. आणि मग या सगळ्या संसारामध्ये तिचं योगदान हे एखाद्या भगवती मातेपेक्षाही मोठं आहे, मुंबादेवीपेक्षाही मोठं आहे. या सगळ्या देवींनी त्यांच्या त्यांच्या काळात कर्म केलं, पण आपल्या जीवनामध्ये जिनी कर्म केलं ती सर्वात श्रेष्ठ देव माता आहे, ती सर्वात श्रेष्ठ देवी आहे. आणि म्हणून या पवार परिवाराचं हे मातृछत्र हरपलं. 6 संपत्तीची नावं सांगतो आणि प्रवचन संपवतो. 6 संपत्ती बारीक आहे का? शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा,
आणि समाधान या सहांना परमार्थामध्ये संपत्ती म्हणतात. ही संपत्ती ज्यांनी कमवली तो जगातला सगळ्यात श्रीमंत झाला. ज्याच्याजवळ या सहा संपत्ती नाही तो पार नवकोट नारायण असू द्या त्याच्यासारखा हलकट जगात कुणी असणार नाही. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतो.